पपईला यायला लागल्यात आपल्या पपया, म्हणजे बारीक बारीक. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि आता चाललो मी शेतामध्ये आणि तुम्हाला एक दाखवायची होती वस्तू मला, ती म्हणजे आपले हे उमराच्या झाडाला डबल उमरा आलेत, म्हणजे डबल ह्याचं सीझन सुरू झालं एक बार. आणि एक गोष्ट म्हणजे आपण ह्याची भाजी पण बनवू शकतो. गाईज, मिरचीला मिरची यायला लागलेत आणि वांग्याला पण वांगे यायला लागलेत, फुलं आलेत. हे इथं बघू शकता. गोबीला थोडा टाईम आहे, गोबीला पण नंतर गोबी येईन, तर आपल्याकडे डबल पण माळव होईन. आता थोड्या दिवसात 2 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होईल पुन्हा त्यातली त्यात, आणि पावसाळा सुरू झाल्यावर तर चांगलंच माळव सुरू होईल. गुन्ह्या मूडमध्ये नाही आज मारायच्या, आहे थोडं आहे मूडमध्ये. आणि टोजो पण शांत आहे आज. दोघांचं पण खायचं झालेलं आहे. ह्यावेळेस जी आपले कोंबडीची पिल्ले आहेत त्यांची एक खास बाब मला माहीत झाली की ती मेलेत नाही, एक सुद्धा मेलं नाही ह्यावेळेस. नाहीतर दरवेळेस हमेशा मरून जायचे, सगळे मरून जायचे. मी तर वाट बघत होतो कधी मरते, पण एक सुद्धा मेल नाही आज, म्हणजे मेलत नाही त्यातलं. उलट चांगली गोष्ट झाली ह्यावेळेस, नाहीतर दरवेळेस लय मरत होते. यावेळेस काय झालं काय माहीत, काय फरक पडला. मी दरवेळेस इतके त्यांच्यामध्ये एफर्ट्स टाकत होतो आणि ते तर एक से बडकर एक रोज मरत होते. पण आज तर एक म्हणजे आज नाही, ह्यावेळेस एक सुद्धा पिल्लू मेलं नाही. चांगली गोष्ट आहे ती. असं झालं तर मग लय लवकर माझं टार्गेट कंप्लीट होईल 500 कोंबड्यांचं. माझं ह्या वर्षी टार्गेट आहे 500 कोंबड्या झाल्या पाहिजे तयार, कोणच्या हालतीत माझ्याकडं. बघू 500 जर बर्ड असतील तर एक चांगली गोष्ट आहे माझ्याकडं. बघू तरी. तर ही आहे बाजरी, आणि मी तुम्हाला दाखवलं होतं त्या दिवशी, ह्याच्यामध्ये आहे ही बाजरी. तर ही, आणि इकडे जास्त बाजरी पण नाही. इथं एक रस्ता पॅक झाला आहे कारण की इथं पडलं आहे झाड माझ्या मागं, आणि तिथून मी खाली जात होतो तर रस्ताच बंद झाला आहे आता. तर ते झाड काढल्यानंतरच रस्ता चालू होईल, म्हणून मला आता दुसरीकडून कुठून तरी रस्ता सापडायला लागेल. तर गाईज, इथली ज्वारी काढायची झाली आणि इथली थोडी राहिली, ही पण बारीक बारीक राहिली. तर आता मला बांधायचे हे जे आहेत ह्यांच्या पेंड्या, म्हणजे त्याला एका जागेवरती बांधायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आज मी कसं बांधतो. तर आता मी दाखवतो तुम्हाला बांधून. पेंडी माझ्या मागं आहे, तर त्याला उचलून मी तुम्हाला पेंडी बांधून दाखवतो कशी बांधायची. तर आपल्याला असं इथं घ्यायचं आहे, आणि मग नंतर आपल्याला जे ओले ओले आहेत थोडे थोडे, म्हणजे 4-5 असं घ्यायचे इतके. आणि ह्याच्या खालून वर काढायचं, म्हणजे ह्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं, त्या 4 4 चिपटांमध्ये. म्हणजे खालून घेतल्यानंतर आता ही तयार झाली पेंडी. तर ह्याला काय करायचं, एक आपल्या साईडला घ्यायचं बारीकवालं, आणि जे वरची साईड होती ही, तर ह्याने त्याला राऊंड करायचं. आणि हे उरलेलं आहे त्याला इकडल्या साईडला टाकायचं. ओके, डन. तर बघू शकता तुम्ही, पेंडी तयार झाली. आणि ह्याला उलटं करून ठेवायचं, म्हणजे ते सेटिंग होती त्याची, आणि मग नंतर ते कधीच निघत नाही. तर मी आता दाखवतो तुम्हाला पेंडी कशी बनली. हे बघा, भारी बनली. मला इतकं परफेक्ट तर येत नाही, पण कामापुरतं येत आहे जितकं यायला पाहिजे तितकं. तर मी दुसऱ्या पण बांधणार आहे. बघूत किती निघतात ह्याच्यामध्ये पेंड्या अशा. मला वाटतं 100 तरी निघले पाहिजेत, आणि तिकडं काही निघत्यान, म्हणजे 200 निघत्यान सगळ्या. अर्ध्या पेंड्या बांधायच्या झाल्यात, तुम्ही बघू शकता माझ्या मागं. आणि खूप मी थकलेलो आहे, पसीना झालं, काम जास्त झालं जरा हार्ड. तर मी आता घरी जातो आणि काहीतरी आणतो आपण दुसरं दोरी काही त्याला बांधायला, कारण की असं खूप जास्त मेहनत लागायला लागली त्याला बांधायला.
आणि ते सुटायची पण भीती असते तशी, कारण की ज्वारी जास्त वाळून गेली. तर मी आता चाललो घरी आणि त्याला आणत आपण दोरी काही. गाईज आता मी घेतलेलं आहे हे, म्हणजे हे एक साडीचा समजा पार्ट आहे, साडीचं एक पीस आहे. तर त्याच्या आपण दोरी काढूत आणि त्याने बांधूत, कारण की असं खूप जास्त परेशानी निघायला लागली आणि त्याची मला गॅरंटी पण वाटत नाही, नंतर ती तुटायची भीती वाटायला लागली. तर ह्याने बांधूत आता. मला सापडले घरी हे. त्या दिवशी माझ्याकडून चॅलेंज ब्रेक झाली ती, म्हणजे त्या दिवशी मी नव्हतं केलं ते उन्हामुळं. पण आज मी एक प्रॉमिस करणार आहे मला, की ते झाल्याशिवाय जेवणच नाही करणार. आणि असं करीत मी छोटे छोटे गोल्स जर कंप्लीट केले तर माझ्या लाईफचे मोठं गोल्सुद्धा कंप्लीट करीन. म्हणून आज हेच करायचं आहे की ते माझ्या जोपर्यंत ते पेंड्या सगळ्या बांधायचे होत नाहीत तोपर्यंत मी जेवण करणार नाही. आणि ही स्वतःसोबत चॅलेंज आहे आता. हा ते काढायचं नाही, पण पेंड्या जे बांधायचे आहेत ते बांधून टाकायचे सगळ्या. तर म्हणून मी घरी पाणी, मला तहान लागली होती, मी तरी पाणी नाही पिलं, डायरेक्ट आलो आहे आणि डबल आता ती कंप्लीट करून टाकायची. गाईज बघू शकता, काम इज डन. पेंड्या सगळ्या बांधायच्या झाल्या आणि मी थकलेलो खूप जास्त. तर आता जाऊत घरी. आणि मला वाटेल सकाळी मी आंघोळ केली ते वाटतं डबल आंघोळ करावं, इतकं मला बर्नआउट झाले ह्याच्यामध्ये म्हणायचं एक प्रकारे. तर आता जातो घरी आणि करूत घरी जाऊन जेवण. रिवॉर्ड, इट्स टाईम टू रिवॉर्ड गाईज आत्ताच जस्ट केली मी आंघोळ आणि आता टाईम झालेला आहे एक्झामला जायचा. तर जाऊत. बाहेर तगडवाला ऊन पडलं आहे खतरनाक, आणि त्यामध्ये मला जायला लागेल आता. किती जास्त ऊन पडलं आहे माझ्या हातावर पण तरी जायला लागेल. जायचं म्हणलं जायचं लागतंय. आणि मला इथं काहीतरी लागले, पण काय लागले काय माहिती. मेसी हेअर झाली, मेसी. जाऊ आता, ऊन लागलं यार, जाऊ वाटत नाही मला, पण जायला लागेल, नो ऑप्शन. लेट्स गो गाईज, लेट्स गो. गाईज पोहोचलोय. ते आहे मिलिया कॉलेज.